व्यक्तिमत्वांना मी पवन देवडे या ठिकाणी सर्वात प्रथमतः अभिवादन करू इच्छितो. 16व्या शतकातील रणरांगिणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी महाराज या मराठ्यांच्या एकच नव्हे तर दोन छत्रपतींना घडवणाऱ्या माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब. अहो, ज्या काळात स्वातंत्र्याचा विचारही करणे शक्य नव्हते अशा या काळात माझ्या जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला आणि अप्रत्यक्षच नव्हे तर प्रत्यक्षरित्या जिजाऊंनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलंय. जिजाऊच्या स्वराज्य स्थापने अगोदर हा आमचा महाराष्ट्र होता तरी कशी होती आमच्या या महाराष्ट्राची अवस्था. त्या कुत्रा गिताडा मुघलांचं राज्य होतं. त्यातील गावामध्ये कुणीतरी यायचं, आमच्या आई बहिणीची अब्रू घ्यायचं, कुणीतरी यायचं आई बहिणीला छळायचं, कुणीतरी यायचं जिवंत माणसाच्या अंगावर तलवारीच्या टोकांना रेषा उडायचं, कुणीतरी यायचं जिवंत माणसाचे हातपाय छेडायचं, कुणीतरी यायचं लहान मुलाला कुठीची ठोकायचं. इतका आनंदी अत्याचार चालला होता ना महाराष्ट्रावर की मरण्यापेक्षा जगण्यापेक्षा मरणे कितपर सोपे असे वाटत होते आमच्या लोकांना. पण अशा या अंधकाराच्या दुनियेत माझ्या जिजाऊंनी सूर्याच्या किरणाप्रमाणे काम केलंय. म्हणून मला जिजाऊच्या चरणी म्हणावं असं वाटतं, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले जिंकले मावळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले आनंदाचे सोहळे, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले आनंदाचे सोहळे. माझ्या राजमाता जिजाऊंनी आम्हाला काय संस्कार दिले तो आणि आमची आजची पिढी काय करत आहे याचं उदाहरण द्यायचं झाल्यास जास्त लांब कशाला गेल्यावर उदाहरण घ्या ना. त्या सलमान खानला जेल झाली काळवीट प्रकरणी 20 वर्षापूर्वीच्या गुन्ह्याबाबत. मला एका ठिकाणी वाईट वाटते सर, जर कोण 20 वर्षापूर्वी जर एखादा काळवीट मारली आणि 20 वर्षानंतर जर त्याला एखादी शिक्षा होणार असेल तर हाच काळवीटाचा कायदा जर 20 वर्षापूर्वी माझ्या गोमातेबद्दल जर लागू झाला असताना तर माझ्या महाराष्ट्रातल्या कितीतरी गाय त्या ठिकाणी सुरक्षित राहिल्या असत्या. याचा विचार आम्ही का करत नाही? किती उदो केला हो त्या सलमान खानचा मीडियाने सुद्धा, किती इकडे शहीद झाला होता आमच्या अवघ्या 19 वर्षाचा तरणा बहाटगडी परभणीचा शुभम मस्तापुरे. त्याच्याबद्दल तुम्हाला का नाही काही वाटलं? इकडे किती मीडियाने उदो केला आणि इकडे सलमानला अटक काय झाली तर बाबा त्या पोरींनी तर काय उत्मात केला होता काय सांगतो तुम्हाला. त्या ठिकाणी टीव्हीला टक लावून बघतायत आता काय होईल सलमानचं. अरे काय बघतो आम्ही? तुम्हाला त्या शेतांबद्दल काय नाही वाटत का? काही मुली तर काय अय्या सलमानला जेलमधलं जेवण डबा नेऊन देते का तू? अय्या सलमानला जेलमध्ये मच्छर चावतील ना, वेड असेल त्याला जेलमध्ये. बाई कसं होणार? काळवीट मारली तर काय 5-5 वर्षाची शिक्षा. मी म्हणतो का तुम्हाला जीव आहे त्या काळवीट्याला जीव नाही का? या ठिकाणी मला कोणाला नाव नाही ठेवायची, त्या सलमान खानला देखील नाव नाही ठेवायची आणि तुम्हाला देखील नाव ठेवायची. मला फक्त या ठिकाणी मांडायचं आहे जसं तुम्ही त्या सलमान खान विषयी विचार करता. तो जेलमध्ये गेल्यावर जेवला असेल का, त्यानं काही खाल्लं असेल का, त्यानं काही पिलं असेल का, त्याला बेड असेल का? जसं तुम्ही सलमान खान विषयी विचार करता तसं माझ्या सैनिकांविषयी तुम्ही का विचार करत ना? आतापर्यंत कुठं राहिले असतील? त्यांना झोपायला जागा असेल का? त्यांनी जेवण केलं असेल का? त्यांनी काही खाल्लं असेल का? त्यांनी काही पिल्ले असेल का? अरे कुठं राहिले सुख समाधान? अरे विचार करा, ऊन पाऊस वारा आहे सगळं शोषून देखील सगळं शोषत असतात आणि त्या भारत मातेच्या बाउंड्रीवर त्या भारत मातेच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या सुरक्षितेसाठी त्या ठिकाणी झुंजत असतात, लढत असतात आणि त्या ठिकाणी शहीद सुद्धा होतात. त्या सैनिकांबद्दल आता तुम्हाला का नाही काय वाटलं? अरे का मी तर म्हणतो बरंच झालं त्या सलमान खानला जामीन मिळाला, कारण एवढे वेडे पिसे झाले होते ना आमचे लोक की काहीच कळत नव्हतं. काही ना तरुणांना तर बाप मेल्यासारखं दुःख झालं होतं सलमान खानला अटक झाली होती तर. काही पोरांनी तर स्टेटस सुद्धा टाकले होते, सलमान इज बॅक, किंग इज बॅक. किंग, अरे कोण किंग? या आमच्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या विश्वामध्ये एकच किंग होऊन गेला आणि त्या किंगचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्या सलमान खानने तुम्हाला जरा काय बॉडी दाखवली तुम्ही त्याच्यावर फार फिदा झाले. त्या सलमान खानने तुम्हाला जरा काय छाती दाखवली तुम्ही त्याच्यावर फार फिदा झाले. अरे आठवा ना त्यांची छाती, जे 6-6 महिने आपले घरदार सोडतात, आपली बायका पोरं सोडतात आणि वेळेप्रसंगी त्या शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर तुमच्या माय बहिणीच्या रक्षणासाठी, आपल्या माय बहिणीच्या रक्षणासाठी या ठिकाणी तुम्ही बसलेत ना, ती त्यांची पुण्याई आहे आणि तुमच्याच मुळे ते त्या ठिकाणी त्या शत्रूच्या गोळ्या आपल्या छातीवर घेतात. खऱ्या अर्थानं ते सैनिक आपले आदर्श असले पाहिजे. ते मातीसाठी जगतात आणि मातीसाठी मरतात. खरं तर भावानो बहिणींनो, मी सुद्धा लहानपणापासून सैनिकावर खूप प्रेम करतो आणि भावी आयुष्यात मला सुद्धा सैनिक होण्याची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर मला म्हणावंसं वाटतं
काश मेरी जिंदगी में सरहद की कोई शाम आए, काश मेरी जिंदगी मेरे वतन के लिए काम आए। ना खौफ है मौत का और ना आरज़ू है जन्नत की, मगर जब कभी जिक्र हो मेरे शहीदों का, काश मेरा भी नाम आए, काश मेरा भी नाम आए। प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो, इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडू शकत नाही। पण आमचा इतिहासच काही असा आहे की तो विसरला सुद्धा विसरला जात नाही, कारण शौर्य पराक्रम आणि तलवारीचा इतिहास आहे आपला। का सत्संगाचा इतिहास आहे आपला। सत्संगातली महाराज सांगतात, बाळा लसण खाऊ नाही, कांदा खाऊ नाही, मसाला खाऊ नाही, लसण खाऊ नाही। हे नाही, हे सर्व नाही खाल्लं तर आपण जड होऊ ना। हे तर आपले खाद्य आहे, आपण खाल्लंच पाहिजे। हे जर नाही खाल्लं तर आपण त्या भारत मातेच्या बाउंड्रीवर जाऊन तिथे 12-12 तास त्या भारत मातेच्या बाउंड्रीचं रक्षण कसं करणार। म्हणून म्हणतो हे आपलं खाद्य जे आपण खाल्लंच पाहिजे। तुम्ही पहा ना, जास्तीत जास्त मिलिटरीमध्ये कोणाची मुलं आहेत, शिखांची मुलं, शीख बटालियन, मराठा बटालियन, महार बटालियन, मातंग बटालियन, नाभिक बटालियन, सर्व दलित आणि बहुजन। एखादं या ठिकाणी तुम्हाला एखादं तुम्ही न्यूजपेपरवर वाचलं का की सत्संग करणाऱ्यांची, सत्यनारायण वाचणाऱ्यांची 10 मुलं बाउंड्रीवर शहीद, वाचलं का आतापर्यंत? नाही ना, कारण पहिल्यापासून आपल्या मातीसाठी लढत आणि जगत आपलेच लोक आले आणि आजही तीच परिस्थिती आहे। पण आजकाल आमच्या तरुणांचा काही दृष्टिकोनच बदलला। काल परवाचं उदाहरण सांगतो तुम्हाला, आमच्या कळमगावच्या स्टँडवर 2-4 पोरं उभी होती, त्यांच्यात विषय चालू होता, काय रे खरा शिवभक्त कोण? तर त्या ठिकाणी एक म्हणत होता, मी रोज शिवरायांची चंद्राची कोर लावतो त्यामुळे मी खरा शिवभक्त आहे। तर त्यावर दुसरा म्हणत होता, या ठिकाणी शिवरायांच्या ठिकाणी येऊन मी रोज साफसफाई करतो त्यावर मी शिवरायांचा शिवभक्त आहे। त्या ठिकाणी मी सहज जात होतो, ते म्हणाले बरं झालं तू आला। या ठिकाणी आमच्यात महाराजांचाच विषय चालू होता, सांग बरं खरा शिवभक्त कोण, काय शिवभक्तांची व्याख्या। तेव्हा अचूकच माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, जो माझ्या परस्त्रीबद्दल जिच्या तोंडून ताई आणि बाई आई निघतो ना, तो आहे खरा महाराजांचा शिवभक्त। अरे काय शिवरायांनी आमच्या मावळ्यांना संस्कार दिले। एखादा जर वाईट मार्गावर चालला असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करा, वडीलधाऱ्या माणसाचा मान ठेवा। पण आमची पोरं आजकाल अशी आहेत, आमच्या गुरुजनांचाच मान ठेवून नाहीत राहिले की आम्ही या ठिकाणी कोणते शिवभक्त आहोत। हा विचार या ठिकाणी मला कधी कधी पडतो। माझ्या महाराजांनी सांगितलं, परस्त्रीला आई म्हणा, ताई म्हणा, हेच आमच्या महाराजांनी शिकवलं। पण आजकालच्या या तरुणांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, सत्य घटना आहे। काही तरुणांच्या मागून गाडीवर नाव राजे पुन्हा जन्माला या, गाडीवर शिवाजी महाराजचा फोटो गिटो, आणि यांची गाडी कुठं असते माहिती का? संध्याकाळी परमेटूरच्या दारात। म्हणजे तू आज जाणार क्वार्टर पेपी पिणार, लेजिम खेळत बाहेर येणार आणि राजे का तुझे तमाशा बघणार का? अरे त्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या राजावर प्रेम दाखवायची गरज नाही। शिवराय हे डोक्यावर घेऊन मिरवायचे विषय नाही, तर शिवराय हे डोक्यात घालायचे विषय आहेत। अजूनही आम्हाला हे समजले नाही। मी गाड्यांवर फोटो टाकू नका असे म्हणत नाही, गाड्यांवर फोटो बिंदास टाका, पण तीच गाडी एखाद्या वाईट ठिकाणी जाता कामा नाही। मला या ठिकाणी सांगायचं, बरेच मुलं हातावर टॅटू काढतात, शिवरायांचा एखादा उल्लेख करतात। तुम्ही बिंदास शिवरायांचे टॅटू हातावर काढा, बिंदास शिवरायांचे टॅटू हातावर काढा, नाव हातावर काढा, पण तोच हात कोणत्या वाईट कामाला लागता कामा नाही, याची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे। बऱ्याच ठिकाणी ऐकतो, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे या देशाला, जिजाऊ तुमचा शिवा पाहिजे। जर हे असं आम्ही म्हणत असू तर हा तर आमचा विडंबना आहे, ही तर आमच्या राजांचा अपमान आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी टाळ्या वाजवल्या का? आम्हाला शिवरायांची आम्हाला गरज का भासते? 350 वर्ष झाले शिवराय होऊन, काय केलं आम्ही 350 वर्ष? काय केलं आमच्या पूर्वजांनी? काय नाही, फक्त आम्ही उदो करत बसलो बस, बाकी काही नाही। आज आमच्या घराघरात जिजाऊ आहे हो, पण शिवबा का घडत नाही? तर याच्या मागचं कारण मी खूप मोठं शोधून काढलं, तर मी अनुकरण केलं। आमची जिजाऊ 7 वाजल्या रे वाजल्या टीव्ही समोर जाऊन बसते, ते 7:30, 8:30, 10:30, 11 वाजेपर्यंत त्या ठिकाणी त्या टीव्हीच्या समोरून उठतच नाही। आमच्या शहाजी राजांना अन्नग्रहण करायचं असते, आमचे शहाजी राजा जिजाऊ उठण्याची वाट बघतात, 8:30, 9:30, 10:30 होतात, पण आमचे जिजाऊ काय उठत नाहीत। शेवटी आमचे शहाजी राजे घरात जातात, हाताने वाढून घेतात, तरी सुद्धा आमच्या जिजाऊला पश्चाताप येत नाही। आजकालची आमची जिजाऊ लग्न झालं तरी जीन्स पॅन्ट घालायची सोडत नाही, येणाऱ्या आपल्या मुलाला पदराची शिकाय देणार ती। आजकालची आमची जिजाऊ भर रस्त्यावर नाचायला लागली आणि आमचा राहायला सुद्धा इथे असतो धुळीला मिळाला। खरं तर या ठिकाणी मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो की आज आमच्या कॉलेजचा कार्यक्रम नसूनही त्यांनी या ठिकाणी मला बोलायला चान्स दिले।
बराच वेळ झालोय बोलतो या ठिकाणी, तुम्ही मला हजारोच्या संख्येने ऐकताय. खरं तर बांधवांनो, आज ऐतिहासिक दिवस, म्हणजे ज्या मातेने आपल्याला अंधकाराच्या धुनीतून बाहेर काढण्याचं काम केलं, त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची 1 वारी 12 जानेवारी म्हणजे जिजाऊ जन्मोत्सव. माझ्या जिजाऊंनी माझ्या शिवरायांना सांगितलं होतं, जर हे स्वराज्य टिकवायचं असेल ना, तर या स्वराज्यातील शेतकरी जगायला हवा, तर हे स्वराज्य टिकेल जगेल. पण या जिजाऊंच्या महाराष्ट्रात, याच माझ्या राज्यांच्या महाराष्ट्रात माझ्या शेतकरी मायबापाला त्यांच्याच पिकासाठी आज संप करावा लागतो. यापेक्षा मोठी दुर्दैवाची गोष्टी कोणत्याच नाही. या ठिकाणी तुम्ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहात, मी सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे मार्गदर्शक सागर सर नावडे शिवकवी यांनी शेतकरी संपावर एक कविता लिहिली आहे. ती कविता या ठिकाणी मी जाता जाता तुमच्या पुढे मांडू इच्छितो. त्या कवितेचं वर्णन त्यांनी असं केलंय की एक दिवस तुझा दिवस तो आमचा शेतकरी भरल्या पहाटे लवकर उठतो, आंघोळ पांघोळ करतो आणि घरात लावलेल्या राजाच्या प्रतिमेसमोर जातो आणि आपलं तारांगण सांगायला लागतो की राजा, संपा होईल भूकंपाचा, जीव हा तळमळतोय, माफ करा राजा, आता संपावर जातो. रक्ताचं पाणी करून गाळा शेतात घाम, मरून सुद्धा मिळा नाही दाम. शिवाय पाहता तुकडं इथं रोज रोज खातोय, माफ करा राज, आता संपावर जातोय. ज्या दुधाने झालं मोठा त्या दुधाचा होतोय चिखल, ज्या दुधाने झालं मोठा त्या दुधाचा होतोय चिखल. काळजातच पडल्यात निघा पण कोणीच घेईना दखल. लेकरा बाळाचा जीव आमचा कासा विसरतोय, माफ करा राज, आता संपावर जातोय. कर्जाच्या ओझ्याखाली तुटतोय तो सातबारा, कर्जाच्या ओझ्याखाली तुटतोय तो सातबारा. माय बापूकरांनी आमचा खेळच केला सारा, ढालीमधला रक्षण करता अंत आमचा पाहतोय, माफ करा राज, आता संपावर जातोय. मुलांसाठी आंबट पैसा पण भाज्यांसाठी करतात भाव, आपलीच माणसं सुद्धा काळजावर करतात गाव. राज, अश्रूचा जर आता दुष्काळात वाहतोय, माफ करा राज, आता संपावर जातोय. माफ करा राज, आता संपावर जातोय. माफ करा राज, आता संपावर जातोय. या ठिकाणी थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवछावा, जय फुले शाहू आंबेडकर. छत्रपती शिवाजी महाराज की